श्री स्वामी समर्थ। आज आपण जाणून घेणार आहोत की देवघरामध्ये शंख कसा ठेवायचा व कुठल्या दिशेला ठेवायचा। शंख दोन प्रकारचे असतात, एक वामवती शंख व दुसरा दक्षिणवती शंख। माझ्याकडे वामवती शंख आहे। चला तर मग मी दाखवते माझ्या देवघरामध्ये शंख कसा ठेवलेला आहे। तर देवघरामध्ये हे कासवाचे तोंड देवाकड करायचे व हे मागची बाजू आपल्याकड करायची व शंख अशा पद्धतीने हा भाग देवाकड करायचा व निमुळता भाग आपल्या साइडने असा ठेवायचा व दुसऱ्या पद्धतीने हा भाग दक्षिणेकडे ठेवून निमुळता असलेला भाग उत्तर दिशेला ठेवायचा। शंख कधीही रिकामा ठेवायचा नसतो, त्याच्यामध्ये पाणी भरून ठेवायचं। पाणी भरताना म्हणावयाचा मंत्र ओम नमो भगवते वासुदेवाय। असे 3 वेळेस ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय म्हणत पळीनं याच्यामध्ये पाणी भरून शंख ठेवायचा। शंख देवाऱ्याच्या डाव्या बाजूला ठेवायचा, म्हणजे आपल्या उजव्या हाताला। अशा पद्धतीने शंख ठेवायचा। किंवा तुमच्या घराजवळ नदी असेल तर शंखाचा हा भाग नदीच्या दिशेने ठेवायचा। जर मी दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। श्री स्वामी समर्थ।